शासनानं मुदतबाह्य वाहन पासिंग करणाऱ्या वाहनांना दर दिवशी 50 रुपये दंड आकारणी सुरू केली आहे। या दंड आकारणीला वाहनधारकांमधून तीव्र विरोध होतोय। आज कोल्हापूर डिस्ट्रिक्ट युज्ड कार डीलर वेलफेअर असोसिएशननं सुद्धा हा दंड रद्द करण्याची मागणी करत प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर निदर्शनं केली। जिल्ह्यातून कोल्हापुरात खरेदी केलेल्या वाहनांवरील बोजा कोल्हापूर कार्यालयातूनच कमी करून गाडी ट्रान्सफर करून मिळावी। बाहेरील वाहनधारकांचा मोबाईल नंबर कोल्हापूर कार्यालयातूनच अपडेट करून मिळावा। कोल्हापूर कार्यालयातून इतर जिल्ह्यातील पत्त्यांवर वाहन ट्रान्सफर काम करून मिळावं। तसंच जिल्ह्यातील वाहन रिपासिंग आणि ट्रान्सफर कामासाठी होणारा विलंब टाळावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। या निदर्शनांमध्ये असोसिएशनचे अध्यक्ष जमीर सय्यद, उपाध्यक्ष विक्रम गवळी, सचिव फैयाज अथणीकर, अय्याज अथणीकर, सुधाकर सासने, तौफिक बलवान, समीर मुल्ला, दिनेश परमार यांच्यासह कार डीलर सहभागी झाले होते।